नमस्कार. DK मराठी न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाहीत. अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्या पात्र असूनही त्यांना पैसे मिळत नाहीत. तर महत्त्वाची कारणे म्हणजे त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये आलेली त्रुटी. तर जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण जिथे फॉर्म भरला, आपल्या मोबाईलवरून भरला असेल किंवा एखाद्या CNC सेंटरवर भरला असेल, तर सर्वप्रथम तेथे जाऊन आपण आपले आधार कार्डवरील नाव, बँकेचा पासबुकवरील अकाउंट नंबर, त्यानंतर जन्मतारीख ही सर्व माहिती आपण बरोबर फिलअप केलेली आहे की नाही सर्वप्रथम चेक करावे. ही माहिती जर सर्व बरोबर असेल तर आपण ज्या बँकेचा अकाउंट नंबर आपण फॉर्ममध्ये जोडलेला आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे चेक करावे. जर आपल्या आधार कार्ड बँकेला लिंक असेल आणि आपल्या आधार कार्डावरची सर्व माहिती जर बरोबर असेल आणि आपण सरकारने दिलेल्या वयोमर्यादेत बसत असेल, 21 वर्ष ते 60 वर्षात बसत असेल, सर्व माहिती आपली बरोबर असेल, परंतु आपल्याला पैसे येत नसतील, तर सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारने एक शेवटची तारीख ठरवली होती की या तारखेनंतर फॉर्म घेतले जाणार नाहीत. त्या तारखेच्या आत आपण फॉर्म भरला नसेल तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत. त्यानंतर आपण जर निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत. आपले उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर आपल्याला कोणत्याही लाडक्या बहिणीचा फायदा मिळणार नाही. आपल्या नावावर 10 एकराच्या वर शेती असेल तर आपल्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही. त्यानंतर आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती जर गव्हर्नमेंट नोकरीवर असेल तर लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही.